मावस भाऊन आपण गेलो डायरेक्ट सीताफळ खायला, पण त्या झाडाचे पूर्ण सीताफळ कच्चेच होते. चला सुरुवातीपासून सांग. तर नमस्कार पब्लिक, मी तुमचा सर्वांचा लाडका भाग्य. आपल्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्या मावस भावाची देवीपाशी पंगत होती म्हणून रात्री साबुदाणा भिजू घातलेला होता. तोपर्यंत आमटी वगैरे बनवून घेतली. मग तितक्यातच देवी समोर एक नवी शाईन आली. तुम्ही माणसं आता गाडी कोणा घेतली? तर या राजूभाऊने गाडी घेतलेली होती. मग महिला मंडळची पंगत झाली आणि 2-4 मित्रमंडळ बसून दिले. हे असे बिलगले होते जस की 4-5 दिवसाचे उपाशी आहे. म्हणलं काय विषय नाही, यांना सगळ्याला वाढून दिलं. मग आपणही फराळाचं करून घेतलं. मग सगळं काम आवरलेलं होतं म्हणून भांडे वगैरे घासून घेतलं. मग मावस भावाचे रायडर घेऊन डायरेक्ट निघालो नळणीच्या दिशेनं. तुम्ही माणसांना नळणीला काय तर मामाच्या तिथे चाललेलो होतो. मग 340 स्पीडनं डायरेक्ट बरंजाळा साबळेमध्ये आलो. तिथेही छत्रपती शिवाजी महाराजांचं पुतळ्याचं काम चालू होतं. मग साबळे बरंजाळाला टाटा करून आपण निघालो नळणी दिशेनं. तिकडे जाण्यासाठी मोकार रस्ता खराब होता. तितक्यातच तिथे मामा भेटले, एकांच वाद होती. यांना भेटून पुढे निघालो. मग तितक्यातच पुढून आईन बाबा त्यांना काही गावात काम होतं म्हणून त्यांना डायरेक्ट गावात सोडलं. त्यांना तिथे सोडून 340 स्पीडनं आपण डायरेक्ट रिटर्न धकलो. मग डायरेक्ट आपण मामाच्या तिथे पोहोचलो. मग तिथे जे का पाहुण्याचा फोन आला की या म्हणे सीताफळ खायला. म्हणलं आपण कधीच फुकटचं सोडत नाही. मग गेलो डायरेक्ट सीताफळ खायला. त्या झाडाला फक्त 3 सीताफळ सापडले. म्हणलं इतक्यात काय पोट भरत नाही. मग पाहुणे म्हणे चला घरी पिको घातलेले. मग डायरेक्ट पाहुण्याच्या घरी गेलो, डायरेक्ट सीताफळ खाल्ली. मग सीताफळ वगैरे खाल्ली आणि मामाचं लेकर येऊन डायरेक्ट मामाकडे गेलो. मामाच्या वरात मक्का लावणं चालू होती. मग मामाला भेटलो आणि डायरेक्ट निघालो घराच्या दिशेने. मग मधातच मावशीचं घर होतं म्हणून गेलो चहा प्यायला. मग चहा वगैरे पिला निघालो घराच्या दिशेने. तुम्ही माणसां मावशीचं गाव कोणतं तर जवकडा ठोंबरे. मग छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं. रस्ता खराब होतो म्हणून डायरेक्ट 40 स्पीडनं घराच्या दिशेने निघालो. तेवढ्यातच मधल्या रस्त्याने गेलेलो होतो म्हणून डायरेक्ट तळ दिसलं. तळ्याला पण मोक्कर पाणी होतं. मग तिथे थोडं थांबलो, डायरेक्ट शेतात आलो. शेतात आल्यावर समजलं स्वप्नील भाऊचं चारा रचना चालू. मग काय गेलो डायरेक्ट चारा चाला. मग संध्याकाळपर्यंत तेच काम होतं म्हणून सगळं काम आवरून घेतलं. मग ढोरांना चारा टाकून दिला, निघालो घराच्या दिशेनं. मग आपली रायडर काढली. तेवढ्यातच हे तिकून डाला घेऊन आलो. आज भाऊ 1 नंबर देत होता. मग डाले वगैरे ठेवले, निघालो घराच्या दिशेनं. चला तर आम्ही जातो आता घरी. आणि हा जाता जाता तेवढं फॉलो करून जावं बरं का. चल दाद्या वाजव आता.